रद्द करा कर्जमाफी, नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार हे सांगा. याबद्दल भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून सध्या कमेंट येत आहे. व्यवस्थित माहिती कमेंटच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. जे लाभार्थी कमेंट करत आहेत अशाच लाभार्थ्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काल एक व्हिडिओ आपण टाकलेला होता, यामध्ये योगेश परब यांच्या माध्यमातून कमेंट आलेला आहे. सर 9वा आणि 10वा नमोच्या बाबतीत कधी येणार आहे किंवा नमोचा हप्ता कधी येणार आहे याबद्दलची माहिती सांगा. त्यानंतर बघा पुढील कमेंट व्यवस्थित पहा. नमो शेतकरीचे पैसे कधी येणार या संदर्भात माहिती सांगा. आता बघा हा सुद्धा कमेंट पहा. त्यानंतर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सध्या कमेंट येत आहेत. त्यानंतर बघा पुढे सुद्धा मी तुम्हाला कमेंट दाखवतो. हा बघा नमोचा हप्ता कधी येणार आहे या संदर्भातील माहिती सांगा, असा सुद्धा कमेंट या ठिकाणी आलेला आहे. आता त्यानंतर बघा पुढील तुम्हाला व्हिडिओची कमेंट दाखवतो. पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर असे कमेंट आलेले आहेत. आता बघा यामध्ये व्यवस्थित पाहून घ्या. बघा सर नमोचे व्हिडिओ बनवा, हप्ता कधी येईल या संदर्भात व्हिडिओ टाका. त्यानंतर बघा असे भरपूर असे कमेंट आहेत. आता काही कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा आहेत. कर्जमाफीच्या संदर्भात आपण व्हिडिओ टाकलेलेच आहेत, परंतु नमो शेतकरी संदर्भात सुद्धा भरपूर असे लाभार्थी कमेंट करत आहेत की नमोचा हप्ता कधी देणार या संदर्भातील माहिती सांगा. आता नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा लवकरच आपल्या खात्यामध्ये येऊ शकतो, कारण अधिकृत शासनाच्या माध्यमातून या संदर्भात GR सुद्धा आलेला नाही किंवा यासाठी निधी सुद्धा आलेला नाही आहे. आता GR किंवा निधी आल्याच्या नंतर हप्ता साधारणपणे एका आठवड्याच्या मध्ये हा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतो, परंतु सध्या तरी राज्य सरकारच्या माध्यमातून या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही आहे. परंतु हप्ता बंद झालाय किंवा यासाठी निधी नाही आहे या संदर्भात अधिकृत माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही आहे. भरपूर असे लाभार्थी कमेंटमध्ये सांगत आहेत सरकारकडे सध्या यासाठी पैसे नाही आहेत, परंतु पैसे नाही आहेत असं तरी सध्या सांगता येत नाहीये. हप्ता मात्र नक्की येऊ शकतो, लवकरच येऊ शकेल. कधी येईल या संदर्भात जेव्हा माहिती येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती आपण नक्की अपडेट घेऊया, कारण भरपूर असे लाभार्थी सध्या कमेंट करत आहेत. त्या कमेंटचं उत्तर या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात यावा यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. जे लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात कमेंट केलेले आहेत अशा लाभार्थ्यासाठीच हा व्हिडिओ आहे. काही लाभार्थी असं सुद्धा सांगलेले आहेत, बघा तुम्ही पाहू शकता इथे बाजूला सर्व स्क्रीन मी वरती करतोय, सगळ्यांचं जवळपास एकच कमेंट आहे, नमो शेतकरीच्या संदर्भात माहिती द्या. आता आपल्याकडं या संदर्भात माहितीच आलेली नाही आहे. कर्जमाफी बंद करा असं सांगत आहेत, परंतु कर्जमाफीचा लाभ सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. जे शेतकरी लाभ घेत आहेत, जे पात्र आहेत, ज्यांचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेलं आहे, अशा शेतकऱ्यांनी मात्र नक्की EKYC करून घ्या. जर EKYC करत असताना काही जर तफावत असेल तर ती तफावत करत असताना जो काही तुमच्या खात्यामध्ये पैसे असतील पीक कर्जाच्या ते एकूण किती आहेत आणि लाभार्थी यादीमध्ये एकूण किती आहेत हे पाहून घ्या. जर तफावत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तक्रार नोंदवू शकता. तक्रार करण्याचा ऑप्शन सुद्धा त्या पोर्टलवरती देण्यात आलेला आहे. परंतु तुमची जर त्या ठिकाणी रक्कम कर्ज खात्यामध्ये आणि जी काही पीक कर्जासाठी यादी आली आहे त्या यादीमध्ये एकसारखीच रक्कम असेल तर लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही ती EKYC करून घेऊ शकता आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून. जर EKYC केला तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये साधारणपणे येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांची झालेली आहे EKYC अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे लवकरच येऊ शकतात, कारण भरपूर असे लाभार्थी कमेंट करत आहेत म्हणून हा व्हिडिओ घेण्यात आलेला आहे. नमो शेतकरीचा लवकरच हप्ता येऊ शकतो, यासाठी थोडासा वेळ लागू शकेल. जेव्हा अधिकृत यासाठी GR येईल तेव्हा नक्की आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेऊया. जे लाभार्थी कमेंट करत आहेत अशा लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. धन्यवाद.